आज पावसाळ्यापूर्वी दौराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण जे मोठे नाले आहेत त्याच्याचबरोबर होर्डिंग पॉइंट्स जे आपल्या शहराचं कवचकुंड आहे त्याची पाहणी दौरा आम्ही केलेला आहे. आदरणीय उपमहापौर साहेब तसेच आरोग्य समिती सभापती सुद्धा माझ्यासोबत होते. स्थानिक नगरसेविका माझ्यासोबत आहेत आणि खऱ्या अर्थाने पाहणी दौरा यासाठी आहे की पावसाळ्यात जे पाणी शहरामध्ये भरलं जातं. आता नवी मुंबई शहराचं नाव असं आहे की कुठेच पाणी साचत नाही किंवा कुठे शहरात पाणी भरलं जात नाही. पण आता मागच्या 20 वर्षात आपल्या होर्डिंग पॉइंट्स मधलं गाळ काढलं गेलं नाहीये. काही तांत्रिक अडचणी बोला किंवा काही कायदेशीर निर्बंध होते त्याच्यामुळे हे शक्य झालं नाही. पण आता आपण प्रयत्नपूर्वक आदरणीय आपले वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून प्रयत्नपूर्वक जे होर्डिंग पॉइंट्स आहेत त्याच्यातले जितकं शक्य आहे तितकं गाळ काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि जे मोठे नाले आहेत ज्याच्या माध्यमातून जे नवी मुंबई शहरातलं डोंगर साईडचं पाणी पावसाळ्यात खाडीपर्यंत येतं त्याची स्वच्छतेचं जे काम अधिकारी वर्गाकडून होत आहे त्याची पाहणीसाठी आज मी फिरते. आपण मागच्या महासभेतच सांगितलं की 10 मेला आपण पाहणी दौरा करणार आहोत आणि पाहणी दौरा करायचा असं सभागृहाने आदेशित केल्यानंतर एक आयुक्त साहेबांचं काम आहे इम्प्लिमेंटेशन करणं. त्याच्यामुळे त्यांनी 8 मेलाच पाहणी दौरा केला आणि त्यांनी जे मोठे नाले आहेत त्यांना व्हिजिट दिलं काही नाल्यांना आणि तेव्हा तिथं आदेशित करण्यात आलं आणि त्या व्हिजिट नंतर एक रिपोर्ट मला सादर करण्यात आला ज्याच्यामध्ये कुठल्या नाल्याचे किती टक्के काम झालेलं आहे ते त्याच्यात नोंदीत होतं. आज आता काही ठिकाणच्या नाल्यांचे चांगल्या पद्धतीने स्वच्छता करण्याचं काम झालेलं आहे. पण आता जुई नगरचं जे नाला आहे खऱ्या अर्थाने त्याची स्वच्छता ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती अजून झालेली नाही. पण अजूनही वेळ आहे आपल्याकडे. पावसाळा यावेळी थोडा उशिरा आहे त्याच्यामुळे आठवडा ते 10 दिवस आपल्याकडे आहेत ह्या वेळेमध्ये नक्कीच ह्या नाल्याची स्वच्छता कशा पद्धतीने करावी ते स्थानिक लोकप्रतिनिधी असोत किंवा माझ्या माध्यमातून अधिकारी वर्गाला आम्ही निर्देशित केलेले आहेत आणि नक्कीच या पुढच्या वेळेमध्ये ते त्या पद्धतीने स्वच्छता करतील. कारण सूचना करणं किंवा समस्या सांगणं हे आमचं काम आहे. ते कशा पद्धतीने टेक्निकली सॉल्व्ह करायचं हे त्यांचं काम आहे आणि त्या पद्धतीने ते त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर करतील आणि ह्या दौऱ्याचं सफल म्हणजे जे आहे ह्याचं फळ जे आहे ते नक्कीच अतिवृष्टी जेव्हा होईल आणि कुठेही शहरात पाणी शिरणार नाही तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. आणि हेच आम्हाला अपेक्षित आहे की ज्या ठिकाणी नेहमी पाणी भरत असेल शहरात तर ह्यावेळी नागरिकांना त्यापासून दिलासा मिळावा. कुठेही शहरात कोणाच्या घरात पाणी शिरून नुकसान त्यांना होऊ नये आणि जर एखाद्या ठिकाणी झालं तर तत्काळ तिथं कशा पद्धतीने आपलं आपत्कालीन विभाग पोहोचेल यासाठीही निर्देश देण्यात आलेला आहे. प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये त्या पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे आणि लवकरात लवकर लोकांपर्यंत मदत पोहोचेल ह्याचंही नियोजन करण्यात आलेलं आहे. नक्कीच रेल्वे ट्रॅक वर जेव्हा आपण ब्रिज बांधतो तर नक्कीच त्याच्यासाठी रेल्वेची परमिशनची गरज असते. सन्माननीय इकडचे लोकप्रतिनिधी प्रणाली पाटील मॅडम आहेत त्यांचं आणि माझं यापूर्वीही बोलणं झालेलं आहे याच्याविषयी. मी त्यांना सांगितलं की अशा अशा पद्धतीच्या परमिशन्स आपल्याला लागतात आणि त्यांनी मागील जे पेपर वर्क आहे ते बघितलेलं आहे त्याच्यात आपल्याला रेल्वेची परमिशन आहे. तर नक्कीच आपण लवकरात लवकर हा ठराव महासभेपुढे आणण्याचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर तिथं ब्रिज कसा होईल यासाठीही प्रयत्न करणार आहोत. आमच्या नगरसेविका डॉक्टर प्रणाली पाटील आणि आपले माजी नगरसेवक सन्माननीय काशीनाथ पाटील यांच्या मागणीच्या अनुषंगाने पावसाळ्यापूर्वी जी कामं होणं अपेक्षित आहेत त्यांची पाहणी सन्माननीय नगर मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर सुजाताताई पाटील यांच्यामार्फत व्हावी अशी विनंती केली होती आणि त्या विनंतीच्या अनुषंगाने आज त्यांचा पाहणी दौरा इथं होता. सगळं गटर आम्ही त्यांना दाखवला. त्या गटाराची काय स्थिती आहे, ज्या पद्धतीनं कामं आपली जी टीम करते महापालिकेमार्फत जे काम त्या ठिकाणी केलेलं आहे ते थातूरमातूर आहे, जे दिखावासाठी आहे. त्याच्यामधून कुठल्याही प्रकारचा गाळ न काढता कडेकडेचं फक्त त्या ठिकाणी सपाटीकरण केलेलं आहे आणि त्यानंतर तोच नाला जो पुढे येतो वाधवा साईडला त्या ठिकाणी देखील दीपा पाटील क्रीडा संकुलाच्या बाजूला आम्ही या ठिकाणी त्यांना दाखवलं. इथं कुठल्याही प्रकारचा मँग्रोव्ह नाही.
अशाच कुठल्या तरी त्या त्या ठिकाणी रानटी वेळ तयार झालेले आहे झुडपं, तरी सुद्धा इथं कुठल्याही प्रकारची साफसफाई केलेली नाही. आणि काम बाकी संपूर्ण गटर साफ केल्याचं त्या ठिकाणी काढले आणि दाखवतात. हे आम्ही त्यांच्या निदर्शनात त्या ठिकाणी आणलेलं आहे की हा नाळा फार मोठा आणि जुना आहे, जो हर्डिला कॉलनीपासून तर आपला डोंगररांपासून मागचा पूर्वीचा कुक्षेत गाव, ह्या सगळ्या बाजूने येणारा पाणी तिथं आहे. केमिकल मिश्रित देखील हा पाणी असतो आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी आहे. मच्छरांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आहे. इथल्या रहिवाशांना त्रास होतो. जिथं उभे होतो त्याच वेळी मी त्यांना सांगितलं की इथं पहा जरा, श्वासोश्वास घ्यायला किती त्रास होतो. ह्या अशा स्थितीमध्ये इथले रहिवासी राहतात, जे टॅक्स पे करतात, जे महापालिकेच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनुषंगानं त्या ठिकाणी पालन करणारी लोकवस्ती, आणि त्या लोकवस्तीला ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं ह्यांच्या निकम्मेपणामुळं किंवा ह्यांच्या हलगर्जीपणामुळं त्यांना सामोरं जावं लागतं. हे आम्ही आमच्या महापौर मॅडमच्या निदर्शनात आणून दिलेलं आहे. त्याचबरोबर जिथं रेल्वे ट्रॅक हवा आहे, रेल्वे पटरी, जो सानपाड आणि जुईनगर हा परिसर जो आहे, तो देखील त्यांच्या निदर्शनात आमच्या नगरसेविका आणि काशीनाथ दादा आणि इतर सर्व आमचे कार्यकर्ते तिथे उपस्थित होते. तो देखील आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. जुईनगर स्थापन झाली त्यावेळेला जुईनगरमध्ये राहणाऱ्यांची नगण्य संख्या होती. आज संख्या किती त्या ठिकाणी वाढलेली आहे. एक नगरसेवक पूर्ण शिरोण्यापासून जुईनगरचा होता. जुईनगरचे 3 नगरसेवक 4 नगरसेवक तिथं आहेत. अशा स्थितीमध्ये लोकसंख्या वाढलेली आहे. लोकसंख्या येऊन जाऊन करते. त्या ठिकाणी जुईनगरचं स्टेशन आहे, तिकडं पंतप्रधान योजनेच्या अंतर्गतली हाऊसिंग कॉम्प्लेक्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी पाहता ये जा करणाऱ्यांचे त्या ठिकाणी प्रचंड हाल आहे. NMMTला ठोकलेले आहे. 2-4 जणांना त्यात प्राण गमवावं लागलेलं आहे. वयोवृद्ध आणि शाळकरी मुलांची प्रचंड त्या ठिकाणी येण्या जाण्याची व्यवस्था खराब आहे. अशा वेळेला ते देखील आम्ही त्यांच्या निदर्शनात आणलेलं आहे की हे काशीनाथ दादा ज्यावेळी आपले नगरसेवक होते तेव्हापासून त्यांनी त्याचा पाठपुरावा केलेला आहे. रहिवाशांनी देखील प्रचंड मागणी जोर धरून धरलेली आहे, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही परवानगी वगैरे असं काही नाही. सगळ्या परवानगी मिळालेल्या आहेत. ती प्रोसेस अगदी जवळ आलेली आहे. आमच्या लाडक्या नगरसेविका डॉक्टर प्रणाली पाटील ह्या त्यांच्या मागे आहेत. ते 100% त्या ठिकाणी ते काम करून घेतील. परंतु आज अनायसा महापौर मॅडम ज्या गटाराची त्या ठिकाणी पाहणी करत होते त्या गटारावरच आम्ही उभे होतो आणि तिथूनच मग त्यांना त्या ठिकाणी दाखवलं गेलं की ही गटाराची स्थिती आहे, परंतु ह्या गटाराच्या तिथे आपल्याला ह्या रहिवाशांच्या सोयीसाठी, भविष्य काळासाठी येणाऱ्या पुनर्विकास आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहता लोकसंख्या आणि तिथली त्यांची गरज आतापासूनच त्या ठिकाणी भागवली पाहिजे आणि त्यासाठी तिथं ओव्हरब्रिजची गरज आहे. हे देखील त्यांच्या निदर्शनात तिथं आणलेलं आहे. दिबा पाटील क्रीडा संकुलाचे तिथं देखील दाखवलं. जे अधिकारी वर्ग अन्य उगीच त्यांच्या मागे लागलेले आहेत, इथं मैदान खोदाईच्या मागे, ते त्या ठिकाणी स्थगित केलं. तर त्यांना अभिनंदन आम्ही केलं आणि त्यांना दाखवलं की 3-4 एकराच्या तिथे जागेवर मुलं खेळतात. त्या व्यतिरिक्त 25-30 एकराच्या जागेमध्ये मँग्रोव्ह मोठ्या प्रमाणात आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी पाणी इथं रस्त्यावर आलेलं नाही आणि ह्यांना कोणाला स्वप्न पडलं या ठिकाणी पाणी येतो, जुईनगर तुंबते. जुईनगर आज ताग्यात कधी तुंबलेलं नाही आणि तुंबण्यासारखी परिस्थिती पण नाही. नोबल मुलांना खेळायची जागा नको आहे, खेळायला नको अशा स्वरूपाची मानसिकता असलेले अधिकारी वर्ग आहेत. त्याच्यामुळे कोर्टाचं अननेसेसरी त्या ठिकाणी बागुलबुवा पुढे करून इथल्या रहिवाशांच्या किंवा इथल्या खेळणाऱ्या मुलांच्या जीवाशी खेळतात. मुलं आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले पाहिजे, कुठून होणार त्या ठिकाणी. आज आंतरराष्ट्रीय दर्जाचं तिथं क्रीडांगण बनवायला सुरू केलेलं आहे झोटिंगदेव मैदानामध्ये. हे तुम्ही करू शकता. मग ह्या ठिकाणी असलेले मैदान राखण्यामध्ये देखील त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. ते देखील आम्ही महापौर मॅडमच्या लक्षात आणून दिले. आम्हाला खूप बरं वाटलं की महापौर मॅडम आणि सगळे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते इथले नगरसेविका सगळ्या उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमध्ये छान दौरा झाला. त्यांनी आमच्या उपस्थितीमध्ये अधिकारी वर्गाला सूचना दिल्या आहेत. निश्चितपणे ह्या सगळ्या समस्यांचं निराकरण होईल एवढी आम्हाला त्याची खात्री आहे. आज महापौरांचा आपल्या इथे नालासफाईचा दौरा होता आणि आपलं रेल्वे फाटकाचंही आम्ही त्यांच्या संदर्भात संभाषण केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वीची जी कामं आहेत नालेसफाईची ती लवकरात लवकर ते करतील. आणि आमच्या समोरच त्यांनी अधिकारी वर्गांनाही सांगितलं आहे की लवकरात लवकर कामं करून घ्या, जेणेकरून आपल्या रहिवाशांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि मी स्वतःही तिकडे उपस्थित होती. माझे बाबा, माजी नगरसेवक काशीनाथ पाटील, आपले जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजश्री पाटील असतील आणि माझे सर्व पदाधिकारीसुद्धा इथे उपस्थित होते. आणि नक्कीच आम्हाला आता महापौरांकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि नक्कीच आम्ही त्या पुढे कसं काम करतात त्यांचे ते बघणार आहोत.
आणखी काय सांगा? त्यांच्याशी आम्ही रेल्वे फाटकाच्या वरती जो ब्रिज बांधणार आहे त्या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जर तिकडे आता लोकांचा नागरिकांच्या तिकडे सुखसुविधांचा विचार करता आणि अपघात टाळायचे असतील तर नक्कीच त्या ब्रिजचा तिकडे काम करतील. आणि आपण जे इतर टेंडरिंग प्रोसेस आहे ती मला वाटतं आता ती होत आहे, झालीच आहे ऑलमोस्ट. तर त्या संदर्भात सुद्धा आम्ही आता चर्चा केलेली आहे आणि लवकरात लवकर आपण महापौरांनी आश्वासन दिलेलं आहे कशाप्रकारे लवकर ते ब्रिजचं काम चालू करतील.